नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना। कर्णम कर्म करतेती त्रिविध कर्मसंग्रहा। तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकारहन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील कर्माची जनक आणि कर्माचा आश्रय कोण आहे याचं स्पष्टीकरण करणारा 18व्या क्रमांकाचा श्लोक त्याचा आपण चिंतन करत आहोत। ज्याद्वारे विषय जाणला जातो त्या साधनाला ज्ञान म्हणतात, अर्थात ती अंतकरणाची प्रकाशरूप वृत्ती आहे। जो विषय जाणला त्याला ज्ञेय असं म्हणतात आणि या ज्ञानाचा किंवा ज्ञेयाचा ज्याच्या संबंधाने विचार करायचा त्याला ज्ञाता असं म्हणतात। ही कर्माचे तिघे जण जनक आहे, प्रवर्तक आहे किंवा प्रेरक आहे। ज्ञान असल्याशिवाय तो ज्ञाता ज्ञेय प्राप्तीकरता प्रयत्नच करत नाही। म्हणून पहिल्यांदा ज्याला कळतं त्याला ज्ञाता म्हणतात, जे कळतं त्याला ज्ञेय म्हणतात आणि ज्या साधनाद्वारे कळतं त्याला ज्ञान असं म्हणतात। हे तिघे असल्याशिवाय कर्माची आपल्याला प्रेरणा होऊ शकत नाही कर्म करण्याची। आणि मग ज्ञात्याने जर ज्ञेय विषयाला जाणलं तर ज्ञेय 5 प्रकारचं आहे। शब्द स्पर्श रूप रस गंध हा ज्ञेयाचा 5 प्रकारचा विचार। पण त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन 2 प्रकार आहे, प्रिय किंवा अप्रिय। जर ज्ञात्याला एखादा ज्ञेय विषय प्रिय वाटला तर तो स्वीकाराकरता प्रयत्न करतो आणि जर त्याला तो अप्रिय वाटला तर त्यागासाठी तो प्रवृत्त होतो। जेव्हा ज्ञाता त्याग स्वीकाराच्या व्यापारामध्ये इंद्रियांचं साह्य घेऊन क्रिया करण्याकरता प्रवृत्त होतो तेव्हा ज्ञाता कर्ता भावाला प्राप्त होतो। जे ज्ञान असतं ते करणत्व या भूमिकेला प्राप्त होतं, म्हणजे साधनत्व त्याला येतं। आणि जे ज्ञेय असतं ते कर्म भूमिकेला प्राप्त होतं। म्हणून ज्ञान ज्ञाता ज्ञेय किंवा कर्ण कर्म कर्ता हे तिन्हीचा भाव सारखाच आहे। फक्त पहिले तिघे जण हे कर्माचे जनक किंवा प्रेरक आहे आणि नंतर कर्ण कर्म किंवा कर्ता हे कर्माचे आश्रय आहेत। आता जो ज्ञाता विषय प्राप्तीकरता खटाटोप करतो तेव्हा ज्ञाता हा कर्तेपणाच्या भावाला प्राप्त होतो, त्याला खाली यावं लागतं। याकरिता काल आपण उदाहरण पाहिलं, एखादा सर्व सैन्यांचा अधिपती असावा, गोसावी सर्व दळाचा, रथातून प्रवास करतो आहे, पण कुस्तीची त्याला आवड आहे आणि समोर आपल्या योग्यतेचा पहिलवान त्याने पाहिला की त्याला असं वाटतं याला जमिनीवर लोळवलं पाहिजे। मग काय करावं, तर कुस्ती तर काही रथामध्ये करता येत नाही, रथाच्या खाली उतरावं लागतं। मग जो रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा, पण रथ सांडूनी रथावर आरूढ होता की नाही, पण रथाचा परित्याग करून त्याला पायी त्या मैदानापर्यंत जावं लागतं। तसा विषय प्रिय असेल किंवा अप्रिय असेल हे ज्ञात्याने जाणलं आणि जर तो प्राप्तीकरता किंवा त्यागाकरता खटाटोप करत असेल तर तो ज्ञाताच कर्ता या भावाला प्राप्त होतो। तैसा ज्ञेयाची हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा। रहाटवी तेथ पांडवा करता होय। मग स्वतः करता झाला की ज्ञानाच्या ठिकाणी कर्ण नावाची भूमिका प्राप्त होते। कर्ण म्हणजे साधन आणि जे काही त्याला समोर ज्ञेय असतं ते कार्य किंवा क्रियेला प्राप्त होतं। असा ज्ञानाच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये बदल झाला तर त्यामध्ये ज्ञान ज्ञाता ज्ञेय भाव जाऊन कर्ता कर्म आणि करण अशा प्रकारची भूमिका प्राप्त होते। याकरता उदाहरण पण दिलं होतं की एखाद्याचं जर प्रारब्ध प्रतिकूल झालं
तर श्रीमंतीचा असणारा साज किंवा शोभा जाते आणि त्याला दारिद्र्य प्राप्त होतं. किंवा पौर्णिमा निघून गेली की शीतल असणारा चंद्र बदलतो, एका कलेनं कमी होतो. तसं आपल्या इंद्रियांची हालचाल करत असताना ज्ञाता कर्तेपणाला प्राप्त होतो. आणि भगवान म्हणतात तेथीची ती लक्षणे ऐका आता. कोणती लक्षणं? ज्ञाता कर्ता भावाला प्राप्त झाल्यानंतर काय काय लक्षणं होतात त्याचा विचार परमात्मा सांगतात. 98 क्रमांकाची ओवी आहे 498. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकारहन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. बाह्य त्वचा श्रवण चक्षु रसनाघ्राण हे पंचविध जान इंद्रिय गा. 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. यामध्ये आता कर्ण म्हणजे साधन सांगायचे आहे. आणि साधनामध्ये 2 प्रकार आहे. एक अंतःकरण आणि दुसरं बाह्यकरण. जे आतलं साधन असतं त्याला अंतःकरण म्हणतात. आणि जे व्यापाराकरता बाहेरची साधन आहे त्याला बाह्यकरण असं म्हणतात. आतलं साधन एकच आहे पण त्याच्या 4 विभागाच्या वृत्ती तयार होतात. म्हणून त्याला आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो. चतुष्टय म्हणजे 4. हे आत आहेत. एकच असणारं आपलं अंतःकरण पण 4 भागाला प्राप्त होतं आतल्या आत. आणि हे झालं अंतःकरणाचं लक्षण. बाहेर असणारे 5 आहेत. एकूण किती झाले? सगळे 9. म्हणजे साधनं जीवात्म्याकडे जे आहे कर्माचे ते 9 प्रकारचे आहेत. आणखीन 5 वाढू शकतात त्यामध्ये. कर्मेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 अंतःकरण. पण त्या अंतःकरणाचे झाले 4 विभाग. कोणते कोणते? तर पुढे सांगतात. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकारहन हे चतुर्विध. चतुर्विध म्हणजे 4 प्रकार. चिन्ह म्हणजे लक्षण. कोणाचं आहे? अंतःकरणाचे. अंतःकरण आत असणारं जे साधन त्याचे 4 प्रकारचे लक्षण आहेत. पहिलं लक्षण आहे बुद्धी. सगळा व्यापार जो चालू आहे की नाही तो बुद्धीवर सुरू आहे. आणि जशी ज्याची बुद्धी असेल तसे त्या व्यक्तीची क्रिया घडत असते. सद्बुद्धी असेल तर सत्कर्म घडतं आणि दुष्टबुद्धी असेल तर दुष्कर्म घडतं. म्हणून बदल झाला पाहिजे तो बुद्धीचा. तुकोबारांचं अभंग फार गोड आहे. बुद्धीचा पालट धरा रे काही. बदल माणसं करतात नाही असं नाही. सगळा बदल वरून करतात. वरून म्हणजे कपड्यात, राहणीमानामध्ये किंवा मेकअप याच्यात बदल होतो. बदल झाला पाहिजे आतमध्ये बुद्धीमध्ये. त्याकडं कोणाचं लक्ष नाही. समाधान देणारी बुद्धी असते. बाहेरचे कपडे नसतात. ते एक आवश्यकता आहे. अन्न वस्त्र निवारा म्हणून ती गरज आहे. पण समाधान बुद्धीवर अवलंबून आहे. ज्या मनुष्याचं शरीर निरोगी असेल, ज्याचं मन प्रसन्न असेल, ज्याची बुद्धी स्थिर असेल त्याच्यासारखा प्रसन्न समाधानी व्यक्ती दुसरा कोणीच नाही. पण त्याच्याकडं आपलं लक्ष नाही जात. शरीराला व्यायाम असावा लागतो म्हणजे ते निरोगी राहतं. मनाला आहार चांगला असावा लागतो आणि चांगला आहार घेतला की मग बुद्धी शुद्ध होत असते. म्हणून मनाला ध्यान असावं, बुद्धीला चांगले विचार असावे, शरीराला व्यायाम असावा आणि हे सगळ्याकरता वाचन चांगलं असावं. हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणून जी विचार करते, निश्चय करते त्याला बुद्धी असं म्हणतात बरं का. अंतःकरण एकच आहे पण तत्र निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करणारी जी वृत्ती असते अंतःकरणाची त्याला म्हणतात बुद्धी. बुद्धीत 2 प्रकार दुसऱ्या अध्यायामध्ये आलेले आहे. एक व्यवसायात्मिका बुद्धी आणि एक अव्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका म्हणजे निश्चय करणारी आणि अव्यवसायात्मिका म्हणजे चंचल असणारी. जी बुद्धी चंचल असते ती फार झाली तर स्वर्गात जाते, मृत्यूलोकात राहते आणि अधोगतीला गेली तर नरकाला जाते. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. ही झाली अव्यवसायात्मिका बुद्धी. आणि व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे तैशी दुर्लभ ही सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेशी उददी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही. जे अनेक लानी नाही
ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. जी बुद्धी परमात्म्याकडे धाव घेते की नाही, जशी गंगा समुद्राकडे जाते तशी जी बुद्धी परमात्म्याकडे जात असेल त्या बुद्धीला म्हणतात शुद्ध बुद्धी. आणि म्हणून विचारसागराच्या त्यांना मनामध्ये आहे बघा, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो परमात्मा मीच असे. मग आता दोन शब्द वापरले, बुद्धी जाणे आणि न जाणे, तर त्यातला अर्थ असा घ्यायचा शुद्ध बुद्धी जाणे आणि दुष्ट बुद्धी परमात्म्याला कधीच न जाणे. म्हणजे माणसं म्हणतात ना आम्हाला देव दिसत नाही, देव दिसत नाही, पहिल्यांदा बुद्धी शुद्ध करा म्हणजे मग अनुभवाला येईल. बुद्धी शुद्ध नाही तर काय दिसणार आहे? अहो सामान्य आरशावर धूळ असेल तर चेहरा दिसत नाही, इथे मनात नुसत्या गाठीच गाठी आहे, तर कसा परमात्मा दर्शन देईल? म्हणून बुद्धी फार महत्त्वाची आहे. सगळं गेलं तरी चालेल. बुद्धीचे वैभव वा अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी महत्त्वाची, सगळं गेलं तरी चालेल, फक्त मनुष्याची बुद्धी जाऊ नये. आणि जर बुद्धी गेली तर त्याचा सगळा नाश होतो. बुद्धी नाशात प्रणश्यती प्रकर्षेण नश्यती. म्हणून बुद्धी जर नसेल एखाद्याला तर तो जिवंत दिसायला दिसतो, त्याचा उपयोग काही होत नाही. पहिलं आहे बुद्धी, हे आतलं साधन आहे बरं. बुद्धी असेल तर निश्चय करता येतो. नंतर आहे मन, संकल्प विकल्प करणारी जी वृत्ती असते ना अंतःकरणाची, त्याला म्हणतात मन. आणि मन चंचल आहे. हे दोघाचं जर साह्य असेल म्हणजे बुद्धी आणि मन यांची युती असेल तर परमार्थ, आणि यांच्यात जर बिघडलं तर मग बुद्धीला वाटतं परमार्थ करावा आणि मनाला असं वाटतं प्रपंच करावा. दोघांची होते ओढाताण आणि मग त्याच्यामध्ये घुसमट होते जीवाची. म्हणून जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, त्यांचं ऐक्य असावं लागतं. बुद्धीने जो विचार केला त्याला मनाचं अनुमोदन असावं लागतं. नाहीतर बऱ्याचदा बुद्धीला चांगलं आवडतं पण मनाला आवडत नाही. बुद्धीला असं वाटतं पाठाला जावं आणि मनाला असं वाटतं आराम करावा, आहेच ऑनलाईन. बुद्धी आणि मन निश्चय असावा लागतो त्याचा. बुद्धी आणि मन दोन झाले. त्यानंतर चित्त, चिंतन करणारी जी वृत्ती असते की नाही अंतःकरणाची, त्याला म्हणतात चित्त. परमार्थात काय लागतं? चित्त. व्यवहारामध्ये वित्त लागतं आणि शरीराकरता पित्त. पित्त चांगलं असेल तर त्याला भूक चांगली लागते, आणि जर त्याला आहार नाही मिळाला तर मग पित्त खवळतं. इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणून ते चित्त महत्त्वाचं. चित्त थोडे आहे पण केव्हा चित्त साह्य झाली या चित्त. आणि अहंकार ही सुद्धा अंतःकरणाची वृत्ती आहे, जे अहम अहम मी असा अभिनिवेश धारण करते त्याला म्हणतात अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार हे चार लक्षणं कोणाचे आहे? अंतःकरणाचे आहे. आणि ते आत राहतात बरं. असं कधी नाही घडत की हे बघ माझं चित्त मी हातावर ठेवलं आहे, असं ते बाहेर काढता येत नाही. ते आत आहे, ते कोणाला दिसतही नाही. आणि जर इतरांचं मन आपल्याला दिसलं असतं तर आपण एकमेकांच्या शेजारीसुद्धा बसलो नसतो. नशीब आहे ते आपल्याला दिसत नाही म्हणून. जर कळालं असतं ना तर माणसं बसले नसते. सुरक्षित अंतर ठेवा, सगळ्यांनी पाट्या लावल्या असत्या. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे, हे आतल्या असणाऱ्या साधनाचे चिन्ह आहे. म्हणजे आतले कळाले 4 जण, बाहेरचे कोण आहेत? हे सगळा विचार कोणता सांगू राहिले आता? कर्ता कर्म आणि करण हे सांगायचं आहे. जो ज्ञाता होता तो विषयाच्या प्राप्तीकरता खटाटोप करतो, तो ज्ञाता झाला कर्ता. पण करण कोण आहे? ते करणाचा विचार इथं सांगू राहिले. करण म्हणजे काय? साधन. आपण 4 साधन आतले पाहिले, आता बाहेरचे 5. बाह्य म्हणजे बाह्यकरण. कोण आहे? त्वचा. त्याला आपण त्वगेंद्रिय म्हणतो, ज्याला स्पर्श कळतो. श्रवण म्हणजे काय? श्रवणेंद्रिय, ज्याला शब्द कळतो. चक्षु म्हणजे नेत्रेंद्रिय, ज्याला रूप कळतं. रसना म्हणजेच काय? जिव्हा, त्याला काय कळतो? रस कळतो. आणि घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय, नाक, ज्याला सुगंध कळतो. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविध जान इंद्रिय गा. हे इंद्रियच आहे 5 प्रकारचे, पण कोणते? ज्ञानेंद्रिय आहेत. कारण यांच्याद्वारे ज्ञान होतं म्हणून हे ज्ञानेंद्रिय आहे. आता जीवाकडे कोण आहे? एक आहे आतली काही साधनं आणि बाहेरची साधनं. मग हे कार्यकारी केव्हा होतात?
तर तो आतल्या साधनातून निश्चय करतो बुद्धीने, आणि बुद्धीचा त्याचा एकदा निश्चय झाला की बाहेरच्या 5 जणाला कामाला लावतो. तो विचार आता पुढे आहे. तेथ आतुले तव करणे, करणे म्हणजे कर्णाच्या द्वारे, करता कर्तव्या घे उमाने, उमाने म्हणजे मोजमाप घेतो किंवा जाणतो बघा, उमाने म्हणजे माप घेतो. आणि मग तै जरी जाणे सुखा येते, तरी बाहेरीले तियेही चक्षुरादिके दाहाही, ओठवणे लवलाही व्यापारासुये. अगोदर 5 सांगितले की नाही, ज्ञानोबरांनी तर पुन्हा 10 घेतले. पंचविध जाण 99 ओळीमध्ये 5 सांगितले, आणि पुढे लगेच 1 क्रमांकाच्या ओळीमध्ये चक्षुरादिके दाहाही असं काय म्हटलं बरं? तर त्याच्यात आपण 5 कर्मेंद्रिय समाविष्ट करायचे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय किती झाले? 10 असा त्याचा अर्थ करायचा. तेथ तेव्हा काय होतं? आतुले तव करणे, करणे म्हणजे साधन. आतली असणारी साधनं कोणती आहे? बुद्ध्यादी किंवा मन आदी. बुद्धी, मन, चित्त, अहंकार हे आतले करण आहे. यांच्याद्वारे जो करता असतो की नाही, जो ज्ञाता होता तो काय झाला? करता. आणि मग करता काही ना काहीतरी कर्तव्य करतो. तो काय करतो? आपण काय केलं पाहिजे? उमाने घे, याचं मोजमाप घेतो, म्हणजे अंदाज घेतो की आपण करतायत, मग आपण काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे. जे प्रिय असेल ते मिळवलं पाहिजे, आणि जे अप्रिय असेल ते टाकलं पाहिजे, असं तो अगोदर अंदाज घेतो. आणि मग अंदाज घेतल्यानंतर त्याला 2 गोष्टी कळतात. कोणत्या? मग तै जरी जाणे सुखा येते. सुखा येते म्हणजे सुखाला प्राप्त करून देणारे समोर असणारे विषय आहेत, त्याला प्रिय विषय म्हणतात. असं जर त्याला एकदा कळालं, जाणे बरं, तो जाणतो. आणि जाणल्याशिवाय मनुष्य प्रवृत्त नाही होत. कोणताही मनुष्य कार्यात केव्हा प्रवृत्त होतो? जर त्याला कळालं तर. जर नाहीच कळालं तर मनुष्य कर्मात प्रवृत्त होतच नाही. पण तो अगोदर कळतो. सुखा येते जरी जाणे. कोणत्याही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती बघा सुखप्राप्तीची. साधी मुंगीच्या समोर जर आपण मिठाचा खडा टाकला, जवळ नाही येत मुंगी. साखरेचा टाका बरं, सोडत नाही. का? कारण त्याला माहिती साखर सुखाला कारण आहे. म्हणजे सामान्य मुंगीला सुद्धा कळतं की आपल्या सुखाला कारण येतं. जीवाला का कळत नाही? बऱ्याच जीवाला कळतही नाही तसं. खरं सुख कशामध्ये आहे? तो भ्रमामध्ये धावत राहतो. म्हणून तै जरी जाणे सुखा येते, तर मग काय करतो बघा, आतमध्ये निश्चय करतो आणि बाहेरच्या इंद्रियाला कामाला लावतो. बघा, आतुले तव करणे, करता कर्तव्या घे उमाने, मग तै जरी जाणे सुखा येते. सुखाला प्राप्त होईल हे कोणाला कळतं? आतल्या साधनाला कळतं, म्हणजे मनाला, बुद्धीला कळतं. त्यांना जरी कळालं तर त्यांना मिळवता येत नाही. मग ते काय करतात? आतले माणसं बाहेरच्याला आज्ञा करतात. बघा, तरी बाहेरीले तियेही, बाहेरचे असणारी ती कर्ण आहे ना, बाह्य 5 सांगितली आणि कर्मेंद्रिय घेतली तर 10 होतील. बाहेरीले तियेही चक्षु ज्याच्यामध्ये आदी आहे, पण चक्षुरादिके 10ही ओठवणी लवलाही व्यापारासुये. त्यांना तो जाग करतो. अरे झोपा काय काढता असं मन म्हणतं. कोणाला? डोळ्याला. किंवा मन त्या कानाला सांगतं, बुद्धी कानाला सांगते अरे आराम काय करतो, जा काहीतरी ऐकायला जा, अशी ती बुद्धी त्या कानाला सांगते. उठवणी आवड येते वृद्धी किरटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा देठी करासी. उठवणी लवलाही, लवकरात लवकर, घाई करतो. व्यापारासुये, आपल्या जीवनात असंच घडतं की नाही सगळं, फक्त हे आपल्याला कळत नाही बारकावा यातला काय आहे. म्हणून अगोदर जे असतं ते पहिल्यांदा मनात यावं लागतं. मनात आलं तरच ते बाहेर होत असतं. हे सगळं आत असावं लागतं बरं. अभ्यास करण्याची गोडी आत असावी लागते. विद्यार्थ्यांना सांगावं लागत नाही की अभ्यासाची पण गोडी आतच, परमार्थाची गोडी आतच असावी लागते. आत असेल तर कष्ट नाही पडत, आणि ज्याला आत नसेल त्याला तुम्ही बाहेरून किती प्रेस करा ते ऐकत नाही. बघा, एखाद्याला अभ्यास करायचा नसतो ना, विद्यार्थ्याला त्याच्या मनात नसतं, आणि त्याला आपण घरी किती दडपशाहीने अभ्यास करायला बसवा, त्या अभ्यास नाही करत. त्याला ती शिक्षा वाढते. तो
तो दिसायला दिसतो आसनावर, पण तो सगळ्या त्रैलोक्यात फिरून येतो. का? त्याच्या मनातच नाही ना. म्हणून आत असेल तरच बाहेरचे असणारे प्रवृत्त होतात. उठवून लवला ही व्यापार असोय, पण आवड पहिल्यांदा मनात असावी लागते तरच आहे. आणि ती आवड मनात निर्माण व्हावी याकरता काय करावं लागेल बरं? संगती चांगली करावी लागेल, आहार चांगला घ्यावा लागेल, वाचन चांगलं असावं लागेल, याच्यावरती अवलंबून आहे. आणि जर आवड नसेलच होत तर मग आपलं कुठंतरी छिद्र आहे परमार्थामध्ये, त्यातून सगळा वाहून जातो साधनेचा भाग, असा त्याचा अर्थ होईल. उठवून लवला ही व्यापार असोय, मग व्यापारात प्रवृत्त झाला की मग काय करतो? मग तो इंद्रिय कदंब हे सगळा करता करतो बरं. मग तो करता, तो सर्वनाम आहे की नाही, सर्वनाम करत्या करता घ्यायचं. मग तो इंद्रिय कदंब करविजे तव राब, जव कर्तव्याचा लाभ हातासी. मग कुठपर्यंत व्यापार करतो? इंद्रिय कदंब म्हणजे इंद्रियांचा समुदाय. तव राब करविजे, राब म्हणजे कष्ट, तो व्यापार इंद्रियांच्याद्वारे करून घेतो. कुठपर्यंत? जव कर्तव्याचा लाभ हातासी ये, जोपर्यंत आपल्या कर्तव्याचा लाभ आपल्या हातात येत नाही तोपर्यंत. पण बघा माणसं, काही काही आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येतं. काही काही विद्यार्थी असतात ना, अभ्यास करतात बघा, आणि अभ्यास करताना त्यांनी उद्दिष्ट ठरवलेलं असतं की मला ही पदवी मिळवायची आहे. जोपर्यंत ते पदवी मिळवत नाही तोपर्यंत ते सोडत नाही बघा. त्यांचं ते उद्दिष्ट असतं, ते करणार म्हणजे करणार. मग त्याकरता त्यागाची त्यांची तयारी असते. मग आता सामान्य पदवी प्राप्त करण्याकरता जर एवढे कष्ट करावे लागतात, तर हे तर सच्चिदानंद पदवी घेणे याकरता किती मोठे कष्ट करावे लागेल. म्हणून कर्तव्याचा लाभ हातासी ये, तिथपर्यंत तो कष्ट करत राहतो. याचा भाव असा आहे, कर्म केल्याशिवाय लाभ मिळत नाही. आयतं कोणालाच काही मिळत नाही. 6व्या अध्यायामध्ये भगवंतासमोर भक्तराज अर्जुन म्हणतात की देवा सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. त्या महापुरुषाला ही योग्यता कोणी दिली आहे? भगवान म्हणतात अर्जुना कवनाशी काय दिजेल, कवने अद्वैत येतं. इथं अद्वैत मार्गामध्ये कोणी कोणाला काही देत नाही, सगळं आपलं आपल्याला मिळवावं लागतं. शास्त्र मार्ग सांगतं. पुढे सांगू का? शास्त्र मार्ग सांगतं, संत आणि श्रीगुरू मार्गदर्शन करतात. मिळवावं लागतं ते आपलं आपल्यालाच. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमोसादयेत आत्मैव आत्मन बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. म्हणून गुरु तेथ ज्ञान, पुढे ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. हे समाधान आपल्यालाच मिळतं आहे, पण त्याकरता श्रीगुरूंचे शास्त्राचे फार मोठे उपकार आहे. पण ते मान्य करण्याकरता अंतःकरणाची पण कृपा असावी लागते. सूर्यप्रकाश द्यायला तयारच आहे की नाही, पण कमीत कमी खिडकी दरवाजा तो तरी आपल्याला उघडावा लागेल. त्याला अंतःकरणाची कृपा म्हणतात. जव कर्तव्याचा लाभ हातासी ये, तोपर्यंत इंद्रिय समुदायाकडून तो व्यापार करून घेतो. म्हणजे सुखाला येत असेल तर व्यापार करतो, पण जर एखादा विषय दुःख प्राप्ती करता असेल तर मग त्याला निवृत्त करण्याकरता सुद्धा तो प्रयत्नच करतो. कसा? ना म्हणजे अथवा. ते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे, तो लावी त्यागमुखे तिये दहाही. मग फिटे दुःखाचा ठावो, तव राहाटवी राती दिवो, विकन वाते वाहावो जया परी, तैसेनी त्याग स्वीकारी, वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञात याते अवधारी करता म्हणे पे. बघा, ज्ञात्यालाच करता असं म्हटलं जातं, पण केव्हा? इंद्रियांची धुरी त्याग स्वीकार कर्मामध्ये वाहत असेल तर, असं त्या ओवीचा अर्थ होतो. अगोदर बघा, ना म्हणजे अथवा. ते कर्तव्य जरी दुःखे फळेल, आपण जे कर्तव्य करणार आहे कदाचित त्याला भविष्य काळामध्ये दुःखे फळेल. दुःख नावाचं फळ मिळणार आहे, सुख नाही मिळणार. सुख मिळणार आहे असं कळालं तर प्राप्तीकरता प्रयत्न करतो, पण जर त्या विषयापासून आपल्याला दुःखच मिळणार आहे असं कळेल, हे कळालं पाहिजे बरं. बऱ्याचदा असं होतं की ज्याच्यापासून आपल्याला अंततोगत्वा शेवटी दुःख मिळणार आहे, सुरुवातीला त्या विषयापासून सुख मिळेल असंच मनुष्याला वाटतं. मग प्राप्तीकरता तो आयुष्याचा वेळ घालवतो.
आणि नंतर त्याला बराच वेळ गेल्यानंतर कळतं की अरे आपण विनाकारणच कष्ट केले. ज्यापासून आपल्याला सुख मिळणार होतं असं वाटत होतं त्यापासून सुख तर काही मिळतच नाही, मिळतं आहे दुःखच. म्हणून ना ते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे, त्याला दुःख नावाचं फळ मिळणार असं कळालं तर तो काय करतो, ती 10ही म्हणजे काय इंद्रिय, 10 प्रकारची इंद्रिय त्यागमुखी लावी, त्यागाच्या मुखाकडे लावून टाकतो. म्हणजे काय, सगळ्या इंद्रियांकडून दुःख देणारे जे विषय आहे त्यांचा स्वीकार नाही करत, त्याग नावाच्या मुखाकडे लावतो म्हणजे त्यागच करून टाकतो. हे कशाकडे, हे त्यागाच्या भूमिकेत आहे, त्यागाच्या भूमिकेत आहे. असं तो विषयाचा त्याग करतो. पण केव्हा, जर दुःख मिळणार असेल तर बरं, नाहीतर आभासिक सुख जर मिळणार असेल तर विषयाला सोडत नाही. ज्ञानोबा म्हणतात, आणि विषयांची गोडी जो जित मेला न सांडी, स्वर्गी खावया जोडी येथोनीची. विषयांची गोडी जर लागली त्याला तर तो जिवंत असताना विषय भोगतो, यात नवल नाही. मेला तरी विषयाची गोडी सांडत नाही. ते मुंगळा असतो. जर गुळाला चिकटला ना, जर आपण त्याला ओढलं तर त्याचा अर्धा शरीराचा भाग खंडित होतो. म्हणजे त्याचं जे मस्तक आहे ना ते तुटतं, मागचा भागही ओढला तर तुटून जातो, पण गोडी नाही सोडत. मग आता मुंगळा जर गुळाची गोडी सोडत नसेल तर जीवात्मा विषयासक्त असेल तर विषयाची गोडी सोडेल कसा. आणि म्हणून तो मग भविष्य काळातसुद्धा वासनेनुसार जन्माला येतो. पण केव्हा, जर त्याला विषय सुखरूप वाटले तर, आणि दुःखरूप वाटले तर लावी त्यागमुखे ती 10ही. कुठपर्यंत, मग फिटे दुःखाचा ठाऊ. बघा बरं, दुःख दूर होईल यात नवल नाही. ज्ञानोबाचा शब्द किती गोड आहे, दुःखाचा ठाव फिटे. ठाव म्हणजे ठिकाण, दुःख जावं यात नवल नाही, दुःखाचं ठिकाणसुद्धा निघून गेलं पाहिजे. याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. झाडाची फांदी नाही तोडायची, फांदीसहित मुळापासून झाडच उच्चाटन करायचं, याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणतात. म्हणजे दुःखाचा ठाव फिटे, दुःख नाही, दुःखाचं कारण, मूळ कारण ते सुद्धा दूर होईल. तव तोपर्यंत राहाटवी राती दिवो, रात्रंदिवस तो आपल्या इंद्रियाकडून व्यापार करून घेतो. कुठपर्यंत, जोपर्यंत दुःख आणि दुःखाचं ठिकाण नाही होत नाही तोपर्यंत. उदाहरण देतं अर्ध्या ओळीमध्ये, विकन वाते वाहावो जयापरी. दुसरा एक पाठ आहे, विकनू वाते का रावो जयापरी. दोन्ही पाठ चांगले आहे, त्याला पाठभेद म्हणतात बरं. पहिलं उदाहरण असं आहे, विकन, ज्याच्यात कण नाही त्याला म्हणतात विकन. विकन म्हणजे काय, फोलपट, ज्याला आपण भुसा म्हणतो. वाते म्हणजे वारा. आता आपण शेतकरी आहोत. आता यावर्षी उशीर झाला, पाऊस पडल्यामुळे ज्वाऱ्या बाजरा निघायला उशीर होतो आहे की नाही. बाजरी नाही पण ज्वारीच, आता उन्हाळी बाजरी पण असते, पण ज्वारीला उशीर होतो. पण ते आता मळणी यंत्र आल्यामुळं एवढे कष्ट नाही. जुन्या काळामध्ये ते मळणीचं काम चालायचं, एक खांब, त्यावर सगळे ते कणस आणून टाकायचे आणि बैलाने ते फिरवायचे सगळे. मग बरेच दिवस ते खळे चालायचे. आनंद असायचा त्या काळातला तो. खळ्यात राहायचं, जेवणही चांगलं जातं शेतामध्ये. जेवण बघा तुम्ही, झाडाखाली जेवण चांगलं जातं. कष्ट केले पाहिजे फक्त थोडेफार. आणि मग असे ते दिवसभर काम चालायचे. मग वाऱ्याची वाट पाहायची. वाते वाहावो, वाऱ्याच्याद्वारे ते धान्य वाहलं जायचं. पण कसं, जोपर्यंत धान्याचे कण खाली पडत नाही आणि तो भुसा दूर होत नाही तोपर्यंत. एकदा फोलपट दूर झालं की मग शेतकरी थांबायचा. तसं करता जोपर्यंत दुःखदायक विषय दूर होत नाही तोपर्यंत कष्ट करत राहतो. हा झाला विकन वाते वाहावो जयापरी. वाऱ्याने ते घालवलं जातं, दूर केलं जातं. आणि जोपर्यंत वाऱ्याने ते दूर होत नाही तोपर्यंत शेतकरी बिचारा कष्ट करतो. हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ, विकनू वाते का रावो. रावो म्हणजे राजा. दुसरा पाठभेद आहे बरं हा. आता हे राजाचं उदाहरण आहे. जुन्या काळामध्ये शेतकरी शेती करायचा आणि परकीय असणारे दुष्ट त्या शेतीला लुटून न्यायचे. मग शेतीचं संरक्षण झालं पाहिजे. मग राजा त्या शेतीला
संरक्षण पुरवायचा, म्हणजे सीमारक्षण करायचा, आणि त्या मोबदल्यामध्ये शेतकरी शेतसारा द्यायचा. आणि एखाद्या शेतकऱ्याने शेतसारा जर दिला नाही तर मग काय करणार? मग राजा त्याच्याकडून कष्टाचे कामं करून घेणार. जोपर्यंत शेतसाऱ्याचं जे असणारं मूल्य आहे ते जोपर्यंत फिटलं जात नाही तोपर्यंत मग एखादा तलाव खोदून घ्यायचा, एखादं मंदिरच बांधून घ्यायचं, एखादा नवीन राजवाडाच बांधून घ्यायचा. जसा राजा जोपर्यंत शेतसारा वसूल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याकडून कष्ट करून घेतो की त्याला वेठबिगारी म्हणतात, तसं करतासुद्धा जोपर्यंत दुःखदायक विषय दूर होत नाही तोपर्यंत कष्टच करून घेतो इंद्रियांकडून. तैसेनी अशा प्रकारे त्याग स्वीकारी, अप्रिय असेल दुःखदायक तर त्याग, आणि प्रिय सुखकारक असेल तर स्वीकार. तैसेनी त्याग स्वीकारी, त्याग स्वीकाराच्या बाबतीत वाहता इंद्रियांची धुरी, धुरी म्हणजे प्रवृत्ती किंवा धुरी म्हणजे पुढारी, पण इंद्रियांना प्राधान्य द्यायचं, इंद्रियांची प्रवृत्ती धारण करायची. कशासाठी? विषयाच्या प्रिय असेल तर स्वीकार, अप्रिय असेल तर त्याग. तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी कोण धारण करतं बरं? हे ज्ञाता. आणि जर ज्ञाता इंद्रियांची प्रवृत्ती धारण करत असेल तर त्याला एक नाव येतं, कोणतं? कर्ता. ज्ञात याते अवधारी कर्ता म्हणिपे. ज्ञाताच होता तो, पण तो इंद्रियांची असणारी प्रवृत्ती त्याग स्वीकाराकरता जर धारण करत असेल तर तो ज्ञाताच कर्ता होतो. आणि प्रवृत्ती धारण करत नसेल तर ज्ञाता ज्ञाताच आहे, पण जर धारण करत असेल तर मग मात्र कर्ता होतो. ज्ञात याते म्हणजे ज्ञात्यालाच कर्ता अशा प्रकारचं म्हटलं जातं. हे झालं कर्त्याचं लक्षण. पुढे करण तर आपण पाहिलं, बुद्धी, मन, चित्त, अहंकार आणि बाह्य असणारे 5 ज्ञानेंद्रिय काय झाले? करण. म्हणजे आता आपल्याकडे 2 लक्षण आले. कोणते? एक कर्ता आणि एक असणारं करण. कर्म कशाला म्हणतात ते ज्ञानोबा पुढे सांगतात. आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आवताची या परीक्षमी म्हणून इंद्रियांते आम्ही करणे म्हणू. आणि हेची करणेवरी कर्ता क्रियाच्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येतं. आणखीन या 2 ओव्यामध्ये करणही सांगितलं आणि कर्मही सांगितलं. बघा, ज्ञात्याला कर्ता म्हटलं की नाही? बघा, कर्ता, करण आणि कर्म क्रमात व्याख्या आल्या बघा 5, 6 आणि 7 मध्ये. 5व्या ओळीमध्ये कर्ता म्हणिपे, 6व्या ओळीमध्ये करणे म्हणू, आणि 7व्या ओळीमध्ये कर्म येतं. आलं की नाही? क्रमाने आलं बघा, कर्ता, करण आणि कर्म. कर्तयाच्या सर्व कर्मी, जो कर्ता आहे त्याच्याकडून जे कर्म घडतात त्या सर्व कर्मामध्ये आवताच्या परीक्षमी, क्षमी म्हणजे खपवितो. कशा पद्धतीनं? आवताच्या परी, आवत म्हणजे नांगर. शेतकरी असतो की नाही, तो कष्ट करतो बिचारा, आणि मग त्याच्या कष्टाकरता साधनं असतात. तर सामान्य झाडाच्या भोवती जे आळ्याला जे गवत असतं की नाही ते काढायचं असतं, त्याला खुरपे वगैरे लागतात झाडाच्या आळ्याभोवती. पण 2 झाडाच्या मध्यभागी गवत असेल ते काढायला खुरपं नाही लागत, त्याला आवतं लागतात. किंवा जमिनीतले खालची जमीन वर करायची असेल त्याला नांगर लागतो. हे सगळे शेतकऱ्याचे काही साधनं आहेत, आणि ते साधनं ज्याप्रमाणे शेतीमध्ये खपविले जातात त्याद्वारे कष्ट केलं जातं, तसं करता आपल्या सर्व कर्मांची उभारणी करत असताना ज्या साधनांना या आवताप्रमाणे खपवितो तर ती साधनं कोणती आहे? इंद्रिय. आणि म्हणून इंद्रियाला सुद्धा आम्ही साधनं म्हणतो, करण म्हणतो. बघा, आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आवताची या परीक्षमी, परी म्हणजे प्रमाणे, प्रकारे, नांगरादिकांच्या प्रकारे प्रमाणे खपवितो. कशाला? कर्माची उभारणी करत असताना इंद्रियांना खपवितो. आता आपण इंद्रियांना खपवितोच की नाही? जर समजा आपल्याला चांगलं ऐकावं असं वाटत असेल तर आपण आपल्या आश्रमातून निघतो, पहिल्यांदा कोणाला खपवितो? पायाला. चालतो की नाही? आपण कष्टच करतो की नाही? त्यानंतर कानाला आपण खपवितो, म्हणजे कष्ट करून घेतो. मग आपल्या कर्त्याच्या कर्मामध्ये साधनं कोण आहेत? कधी कधी कर्मेंद्रिय पाय आहेत,
तर कधी ज्ञानेंद्रिय श्रवणाधिक आहे. म्हणून इंद्रियांती आम्ही करणे म्हणू. इंद्रियांना आम्ही करणं किंवा साधन, क्रियाची साधन असं म्हणतो. झालं कर्ता आणि करण याची व्याख्या. कर्ता कोण आहे? ज्ञाता, तोच कर्ता आहे. करण कोण आहे? इंद्रिय, तीच करण आहे. मग कर्म काय आहे ते पुढे सांगता. आणि हेच करणे वरी, करणाच्या द्वारे, वरी म्हणजे पर्यंत किंवा त्या माध्यमाने, हेची करणे वरी, याच करणाच्या द्वारे करता क्रियाच्या उभारी, करता ज्या क्रियांची उभारणी करतो म्हणजे जे कर्म करतो त्या व्यापे, त्या क्रियेच्या द्वारे जे व्यापलं जातं की नाही, हे अवधारी कर्म येतं. म्हणजे कर्त्याच्या क्रियेनं जे व्यापलं जातं त्याला म्हणतात कर्म. कर्म करणारा कर्ता, त्याचे साधन करण, आणि कर्त्याच्या साधनामध्ये जे सापडतं, व्यापलं जातं किंवा जे कर्त्याला अत्यंत प्रिय असतं त्याला म्हणतात कर्म. त्या व्याकरणामध्ये कर्तुः ईप्सिततमं कर्म अशी एक व्याख्या आहे बघा. जे कर्त्याला अत्यंत आवडतं त्याला म्हणतात कर्म, आणि साधकतमं करणम अशी व्याख्या आली आहे बघा. करणाची तृतीय विभक्ती असते म्हटलं आहे की नाही, आणि कर्मणी द्वितीया, कर्मामध्ये द्वितीय विभक्ती असते. व्याकरणाचा भाव आहे पण काम येतं बघा सगळीकडे. त्या व्यापे त्या अवधारी कर्म येतं त्याला म्हणतात कर्म. म्हणजे आतापर्यंत ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, कर्ता, करण आणि कर्म या सगळ्यांची व्याख्या सांगितली. त्यापैकी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे कर्माचे जनक किंवा प्रेरक आहे, आणि कर्ता, करण आणि कर्म हे कर्माचे आश्रय आहे किंवा कर्माचा संग्रह, संचय आहे किंवा कर्माचा साठा आहे. कर्म यांच्या ठिकाणी साठलं जातं म्हणून तो कर्ता आहे, आणि कर्माचा प्रेरक झाल्यामुळे तो ज्ञाता आहे. भाव बदलतो फक्त का? प्राप्ती अप्राप्तीमध्ये बदलतो भाव. आता हे कर्त्याच्या क्रियेने व्यापलं त्याला कर्म म्हणतात. उदाहरण देऊन सांगतात. सोनाराच्या बुद्धी लेणे, व्यापे चंद्र करी चांदणे, का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. हे क्रियापद आहे, याच्यामध्ये व्यापे सगळीकडे लागतं बघा. कसं? सोनाराच्या बुद्धी लेणे व्यापे, चंद्र करी चांदीने व्यापे, का वेल्हाळपणे वेली जैसी व्यापे, व्यापली जाते असा त्याचा अर्थ, झाकली जाते. सोनार आहे की नाही, सोनाराच्या बुद्धीमध्ये किंवा नजरेमध्ये फक्त सोनं असतं. तुम्ही त्याच्याकडे कोणताही अलंकार घेऊन जा, तो अलंकाराला पाहतो पण आपल्यासारखं नाही पाहत. जरी त्याने अलंकाराला पाहिलं तर बुद्धी लेणे व्यापे, त्याची बुद्धी अलंकारावर जरी गेली तर त्या अलंकाराला न पाहता त्या सोन्याला पाहते. कारण त्याला माहिती आहे या अलंकाराला सोन्याने व्यापलेलं आहे, म्हणजे सगळं सोनंच आहे. आपण ते उदाहरण पाहतो की नाही. एका मनुष्याला दत्ताचा भक्त होता बिचारा, पण थोडीशी अनुकूलता मिळाली, त्यांनी दत्तप्रभूची मूर्ती तयार केली सोन्याची. फायदा कमी झाला होता, 1 किलोची मूर्ती तयार केली. कालांतराने काय झालं, व्यापारात फायदा जास्त झाला. पण तुम्हाला दत्त तर सोन्याचे झाले, पण दत्ताच्या मागं गाय सोन्याची पाहिजे की नाही. मग सोन्याचा फायदा जास्त झाल्यामुळे 2 किलोची गाय तयार केली. मग दत्ताची सोन्याची मूर्ती 1 किलोची, गाय 2 किलोची. आता त्याच्या भूमिकेत काय आहे, गाय मोठी आहे पण गाईला किंमत कमी आहे दत्तापेक्षा, अशी भक्ताची भूमिका. पण दिवस बदलतात, दुष्काळ पडला. आता त्यांनी विचार केला, जर आपल्याला चांगला फायदा झाला भविष्यात तर दत्ताचं नवीन मंदिर बांधू. पण आता दत्त महाराज विकल्याशिवाय पर्याय नाही, कारण जगायचं आहे की नाही. गेला सोनाराकडे आणि सोनाला सांगितलं, मला हे प्रभू आहे माझे प्रिय, पण काय करावं, मी तुमच्याकडे काही दिवस गहाण ठेवतो, विकतो तुम्हाला, पण मोडू नका बरं, मोडू अजिबात नका. कालांतराने फायदा झाला की मी हीच मूर्ती घेऊन जाणार आहे. आणि चला सांगा बरं किंमत काय येईल. आता काय किंमत आपल्याला माहिती नाही, ते काय बराच भाव वाढला आहे सोन्याचा सध्याला, 75 का काहीतरी लाखापर्यंत आहे ना, असा काहीतरी भाव चालू आहे. ते 10 ग्रॅमचा का तोळ्याचा भाव तेवढा आहे. आता 10 ग्रामचा जर एवढा असेल तर 100 ग्रामचा किती होईल, जवळपास 7-7.5 लाखापर्यंत होईल.
75 लाख रुपये किलो. 1 किलो दत्तप्रभू होते त्यांनी याचे 75 लाख मिळतील. आणि मग गाईचे 15 काय 150 म्हणजे कोटी 1.5 कोटी मिळतील. तुला कळतं का? काही दत्ताला किंमत जास्त पाहिजे आणि तुम्ही गाईला किंमत जास्त देऊ राहिले. त्यांनी बाळा हे तुझ्यासाठी दत्त आहे आणि गाय आहे, माझ्यासाठी सोनं आहे. म्हणून 2 किलो सोन्याची किंमत मी सोनं पाहतो, गाय पाहत नाही. आणि दत्तप्रभूची मूर्ती पण मी पाहत नाही. म्हणून सोनाराच्या बुद्धी लेणे, त्याची बुद्धी जशी अलंकाराला व्यापते. का अलंकाराला व्यापते म्हणजे सोन्याला व्यापते. चंद्र करी चांदीने व्यापे. चंद्राचं जे किरण आहे की नाही त्याच्याद्वारे चांदीने म्हणजे चंद्राचा प्रकाश व्यापला जातो. का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. वेली असते की नाही, वेली अतिशय वेल्हाळ म्हणजे विस्तारयुक्त असते ना, आकर्षक असते. आणि सामान्यपणे जर आपण वेली पाहिल्या ना तर वेलीला फुलंही चांगले लागतात आणि फळंही चांगले लागतात. मोगऱ्याचे काय आहे, मोगऱ्याचं झाडंही असतं ना, आपण त्याला वेली पण म्हणतो सामान्यपणे. हे जे काशी फळं वगैरे असतात की नाही याच्या वेली असतात बघा. आणि फळं किती मोठा लागतात की ते डांगर वगैरे म्हणतो आपण त्याला, काशी फळ वगैरे वेलच असते. ती वेल अशी सहज जरी वाकवली तर तुटू शकते, पण फळं एवढे मोठे लागतात. आणि काही ईश्वराची शक्ती बघा, जसं जसं फळ वाढेल तशी वेलीची ताकद वाढते. जर फळ लहान आकारात असेल तर ती वेली त्याला सहन करते, आणि फळ मोठं झालं तरी पण वेली त्याला सहनच करते. म्हणजे क्षमता वेलीमध्ये वाढत जाते. झाडाला फळं लहान लागतात आणि वेलीला फळं मोठे लागतात. पण जशी वेली विस्ताराने व्यापली जाते तसं कर्त्याच्या क्रियेनं जे व्यापलं जातं त्याला कर्म म्हणतात. याकरता उदाहरण आहे बरं. नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षु रसू. हे असो अवकाशो आकाश जैसा तैसे कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्म गा बोलावया आन नाही. या 2-3 वयाचा एकत्र विचार आहे बरं. म्हणजे 8, 9 आणि 10 या 3 वय एकत्र आहे. नाना म्हणजे अथवा प्रभा व्यापे प्रकाशो. सूर्याच्या प्रकाशानेच किंवा प्रभेनेच प्रकाश व्यापला जातो. गोडीच्याद्वारे इक्षु रसू म्हणजे ऊस व्यापला जातो की नाही. सुरुवातीला गोडी नाही कळत आपल्याला, पण ऊसाचा आकार वाढत गेला तर मग जी काही गोडी आहे ती गोडी त्यात प्रगट होते आणि त्या गोडीने तो ऊस व्यापला जातो. पृथ्वीमध्ये काय असं काही सांगता येत नाही बरं. पृथ्वीमध्ये गोडी पण आहे, पृथ्वीमध्ये सुगंधही आहे, पृथ्वीमध्ये तिखटपणासुद्धा आहे. सगळे पृथ्वीमध्ये, धान्यसुद्धा पृथ्वीमध्येच आहे. म्हणून पृथ्वीला वसुंधरा असं म्हणतात. आपण बीज लावतो की नाही, सामान्य बीज लावतो आपण, पण पृथ्वीमध्ये काय रस असेल, रसवती तत्र गंधवती पृथ्वी असं म्हटलं आहे. पण सगळे रस मात्र पृथ्वी अभिव्यक्त करते की नाही. ऊस लावला की गोडी त्यामध्ये येते, मिरचीची लावणी केली तर तिखटपणा तिच्यातून येतो, मोगऱ्याचा लावणी केली तर सुगंध मिळतोय बघा. सगळं पृथ्वीमध्ये आहे, सगळं पृथ्वीतच तयार होतं आणि सगळं जातं कुठं, मातीतच जातं की नाही सगळं. म्हणजे मातीतूनच निर्माण होतं आणि सगळे पुढं जाणारे पुन्हा, असं त्याचा अर्थ आहे, सगळे मातीतच जाणार आहे. गोडिया इक्षु रसू, ज्याप्रमाणे त्या गोडीने तो ऊस व्यापला जातो. हे असो अवकाशो आकाश जैसा. अवकाशाने म्हणजे रिकामी जागा, त्याला पोकळी म्हणतात. त्या अवकाशानेच आकाश व्यापलं जातं. तैसे त्याप्रमाणे कर्तयाची या क्रिया, कर्त्याच्या क्रियेद्वारे व्यापले जे धनंजया. कर्ता क्रिया करतो आणि त्या क्रियेनं जे व्यापलं जातं म्हणजे त्या क्रियेचं जे विषय होतं, जे धनंजया ते कर्म, त्याला म्हणतात कर्म. या बोलावया गा बोलावया आन नाही. अर्जुना, कर्त्याच्या क्रियेनं जे व्यापलं जातं त्याला कर्म म्हणतात. या बोलण्यामध्ये अन्यथा नाही, संशय घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे ज्ञाता झाला कर्ता, इंद्रिय झाले करण, आणि त्या इंद्रियाने जे मिळवलं जातं, व्यापलं जातं त्याला म्हणतात कर्म. एवं याप्रमाणे कर्म करता करण या तिहीचेही लक्षणं
सांगितले तुझं विचक्षण शिरोमणी. काय शब्द आलाय? भक्तराज अर्जुना करता विचक्षण म्हणजे अतिशय बुद्धिमान, ज्याला आपण चाणाक्ष म्हणतो, अतिशय चतुर, ज्याला फार सांगावं लागत नाही किंवा सांगावं लागत येत नवल नाही, ज्याला प्रतिकूलतेमध्ये सुद्धा चांगलं ऐकता येतं. आता आपण इथे गीता सांगण्याचा जो विषय सुरू आहे तो काय आता एखाद्या आश्रमात नाही ना. भक्तराज अर्जुनाला जेव्हा परमात्मा गीता सांगतात तेव्हा एखादा आश्रम आहे का? बरं, गंगेचा काठ आहे का? गंगेचा काठ नाही, आश्रम नाही, एकांतवासातला एखादी गुहा किंवा डोंगर नाही. सांगतात कुठं? रणांगणावर, युद्धभूमीवर. आणि युद्धामध्ये सगळे स्थितप्रज्ञ असतात काय? युद्धामध्ये सगळे कोणी रडतंय, कोणी आरडतंय, कोणी विवळतंय, कोणी कोणाला घाव घालत आहे, सगळा प्रचंड विक्षेप आहे. पण त्यात एकही शब्द जो वाया जाऊ देत नाही त्याला म्हणतात विचक्षण. आणि तो फक्त विचक्षण नाही, जगामध्ये जे अतिशय ऐकणारे विचक्षण होऊन गेले त्यामुळे तो पहिला क्रमांक आहे. विचक्षण शिरोमणी. शिरोमणी, मणी म्हणजे रत्न, आणि शिर म्हणजे मस्तक. मस्तकावर जे रत्न धारण केलं जातं, मस्तकावर कोणतं रत्न असतं? जे सर्वश्रेष्ठ असेल तेच असणारं रत्न त्या मुकुटात धारण केलं जातं. आपण ज्ञानोबारांचा मुकुट बघा, नीलवर्णाचं तिथं काय आहे? रत्न आहे. ते बहुतेक पुष्कराज नावाचं रत्न असेल हा, ज्ञानोबारांच्या त्या राशीनुसार म्हणा किंवा काहीतरी. तर ते श्रेष्ठ असेल तेव्हा ते धारण केलं जातं. आणि बाकीचे मग हे रत्न वगैरे असतात ना काही, ते रत्न नसतात, ते उगाच चमकणारे खडे असतात. ते पायात, कोणाच्या दंडात, कोणाच्या हातात, पण सर्वश्रेष्ठ असेल तर मस्तकावर. तसं ऐकणाऱ्यामध्ये तो विचक्षण शिरोमणी सर्वश्रेष्ठ आहे. काय सांगितलं? कर्म सांगितलं, कर्ता सांगितला, करण सांगितलं, या तिहीचेही लक्षण सांगितले तुझं विचक्षण शिरोमणी. हे तुला आम्ही सांगितले बरं अर्जुना. एथ ज्ञाता ज्ञानज्ञेय हे कर्माचे प्रवृत्ती त्रय, तैसेचे कर्ता करण कार्य हा कर्मसंचय. ही ओवी थोडी बारकाईनं बघा. या ओवीमध्ये पूर्ण श्लोक आलेला आहे बरं. आता बघा श्लोक कसा आहे 18व्या क्रमांकाचा. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणम कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह. हा झाला 32 अक्षराचा संस्कृत श्लोक. आणि त्या श्लोकाची बरोबर मराठीतली ओवी म्हणजे ही ओवी आहे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. त्याचा अनुवाद ज्ञाता ज्ञानज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय. कर्मचोदना म्हणजे कर्माचे तिघजन प्रवृत्ती आहे. आणि करणम कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह, तैसीचे कर्ता करण कार्य हा कर्मसंचय. हा कर्माचा साठा आहे. आलं की नाही? म्हणजे श्लोकाला समश्लोक असणारी ओवी ज्ञानोबारांची. श्लोक आता हे सगळं भाषांतर वगैरे झालेलं आहे, पण श्लोक आणि श्लोकाच्या समांतर असणारी ओवी म्हणजे ही आहे. तैसेचे कर्ता करण कार्य हा कर्मसंचय. हा कर्माचं साहित्य किंवा संचय आहे. पुढे वन्नी ठेविला असे धूम आथी बीज जेवी द्रुम का मणी जोडे काम सदा जैसा तैसा करता क्रिया करणी कर्माच्या हे चिंतवनी सोने जैसे खानी सुवर्णाची म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेत पंडसुता तेत आत्मा दुरी समजता क्रियांपासी या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणतासी तू. 4 वयाचा एकत्र विचार आहे. वन्नी म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये धूम ठेविला असे. अग्नी असेल त्यामध्ये धूर ठेवलेलाच असतो की नाही. आता अग्नी लाकडातला अग्नी आहे, जो आपण प्रगट करण्याचा प्रयत्न केला किंवा शेणाची गोवरी आहे त्याला अग्नी लावण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये धूर आपोआप प्राप्त होतो की नाही. म्हणून अग्नीमध्ये धूर ठेवलेलाच आहे. पुढे आथी बीजी जेवी द्रुम. बीज म्हणजेच बी, त्या बीजामध्ये द्रुम म्हणजे वृक्ष ठेवलेलाच असतो. फक्त पाणी मिळण्याचा अवकाश असतो की तो प्रगट होतो का. अथवा तिसरं उदाहरण मनी जोडे काम सदा जैसा. आपल्या मनामध्ये काम संस्कार हा ठेवलेलाच असतो. मग प्रगट केव्हा होतो? विषय समोर आला की प्रगट होतो.
मनामध्ये इच्छा असतेच. काम म्हणजे काही इच्छा. पण पंक्तीमध्ये आंबेरस आला की मग लगेच प्रकट होतो. मनी जोडे काम सदा जायचा, अगोदर सुप्त रूपात असतो आणि विषय आला की मग तो वाढतो, आहे की नाही. इंधने आगीसी हकाक चढे, असा याचा अर्थ आहे. मनी जोडे काम सदैव सदैव मनामध्ये काम किंवा इच्छा असतेच असते. तैसा करता क्रिया करणी, करता असेल, क्रिया असेल किंवा करण किंवा साधन असेल, यांच्यामध्ये हे काय आहे, कर्माचे आहे जिंतवणी. हा कर्माचा जिव्हाळा आहे. या तिघामुळे कर्म जिवंत राहतं. जसं अग्नीमुळे धूर राहतो, बीजामुळे वृक्ष राहतो, मनामध्ये काम राहतो, तसं कर्ता क्रिया आणि करण यांच्यामध्ये कर्म राहतं. जे कर्माच्या जिवंत राहणं म्हणजे कर्ता बघा, क्रिया सांगितली पुन्हा कर्म नाही घेतलं तिथं. कर्ता क्रिया आणि करण यांच्यामध्ये कर्माचे आहे जिंतवणी, कर्माचा जिव्हाळा ओलावा त्यांच्यामध्ये आहे. कसं, सोने जैसे खाणी सुवर्णाची, ज्याप्रमाणे सोनं कुठं राहतं म्हणे, कोणत्या खाणीमध्ये, पण नुसत्या खाणीत नाही. शब्द कसा आहे, सोने जैसे सुवर्णाची खाणी. नाहीतर मग खाण तर कोळशाची पण आहे, तिथं का सोनं थोडी सापडते, नाही. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीमध्ये सोनं सापडतं किंवा हिऱ्याच्या खाणीमध्ये हिरे सापडतात, तसं कर्ता क्रिया आणि करणी यांच्यामध्ये कर्म सापडतं. म्हणून भगवान म्हणतात, यामुळे अर्जुना हे कार्य आहे आणि या कार्याचा मी अहंकाराने एखादा म्हणत असेल मी करता आहे, ऐसे आती जे तपंड सुता, असा प्रकार जिथं असतो जाणून घ्यावं. तेथ आत्मा दुरी, त्यांच्यापासून आत्मा दूरच आहे. का बरं, समस्ता क्रियांपासावं किंवा समस्ता क्रियांपासी आत्मा दुरी. कारण आत्मा काही कर्माचा करता नाही आहे, जीव कर्माचा करता आहे आणि तो जीवच कर्माचा भोगता आहे. तोच अंतकरण उपाधीने ज्ञाताच पण आहे. म्हणून आत्मा शुद्ध जे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, कर्मामध्ये पण सापडत नाही आणि कर्तेपणातही सापडत नाही. हे कार्य कर्माचं लक्षण आहे, मी करता जीवाचं लक्षण आहे. आणि असा प्रकार जिथं असेल तिथपासून आत्मा दूर आहे. म्हणजे काय, आत्म्याचा आणि जीवाचा किंवा आत्म्याचा आणि कर्माचा संबंध नाही, सत्ता भिन्न आहे. जीवाची सत्ता कर्माची सत्ता मानली तर व्यावहारिक आहे, प्रातिभासिक, आणि आत्म्याची सत्ता कोणती आहे, पारमार्थिक. पण आत्मा असंग निर्विकार आहे, अलिप्त आहे. तो सगळ्या कर्मापासून मुक्त आहे, मुक्त मोकळा आहे. बघा, दूर आहे. जे कर्म त्याच्याशी लागत नाही, या लागी याकरता हे अर्जुना पुढती पुन्हा पुन्हा आत्मा वेगळाची, आत्मा वेगळाच आहे. वेगळा आहे म्हणजे अलिप्त आहे, असंग आहे, निर्विकार आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे. आणि कशापासून वेगळा आहे, कर्मापासून. जो कर्मापासून वेगळा असतो तो कर्मातून घडणाऱ्या पाप पुण्यापासूनही वेगळाच असतो. जो पाप पुण्यापासून वेगळा असतो तो त्या पाप पुण्याचं फळ सुख दुःख त्यापेक्षाही वेगळा असतो. आणि ज्याला सुखदुःख नाही, पाप पुण्य नाही, कर्म नाही, त्याला जन्म मिळेल का, म्हणून तो जन्म आणि मरणापेक्षा सुद्धा वेगळाच आहे. या लागी पुढती आत्मा म्हणजे आपलं मुख्य मूळ स्वरूप वेगळाची सुमती. आणि हे तो जाणतो आहे का, सुमती आहे ना, तू बुद्धिमान आहे. आता असो हे किती, आता या संबंधाने किती बोलावं बरं, हे वर्णन राहू दे. का बरं, जाणत असे तो जाणता आहे की नाही. आणि जाणत्या माणसाला, बुद्धिमान पुरुषाला फार बोलावं लागत नाही. ज्याला अल्प शब्दामध्ये कळतं तो जाणता आहे, विस्तारात कळतं त्याला मध्यम म्हणतात. आणि ज्याला विस्तारातही कळत नाही त्याला सांगण्याच्या प्रसंगात पडू नये, कारण त्याला ते उलट तो सांगणाऱ्या वक्त्यालाच आपल्याकडे आणतो. म्हणजे कधी कधी त्याचंही विसरतं त्याला सांगण्याच्या प्रसंगामध्ये, पण तसा तू मात्र नाही. आता असो हे किती हा विस्तार करावा, जाणतासी तो मात्र जाणता आहे. आता इथपासून पुढे ज्ञान कर्म आणि कर्ता यांच्यामध्ये तीन भाग कसे पडतात हा विषय विस्ताराने येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.